मग निर्मात्यांपासून कामगारांपर्यंत अनेक योजना महामंडळात आणल्या गेल्या. निर्मात्यांसाठी थिएटर्स उपलब्ध करणं असो, नंतर असंही म्हणता येईल आपल्याला की आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे तो कोल्हापूर सांगलीचा महापूर असो की कोरोना काळ असो, त्या काळात केलेली मदत असेल, वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले असतील, कायमच महामंडळाचं हित आणि सामान्य सभासदांचा विकास, उत्कर्ष हे धोरण ठेवूनच प्रामाणिक आणि पारदर्शीपणे स्वच्छ कारभार या मंडळींनी केला. आता पुढील टप्प्यांमध्ये ही निवडणूक आम्ही असा एक ध्यास आणि खऱ्या अर्थाने एक व्हिजन, ज्याला आपण व्हिजन 2.0 असा शब्द वापरलेला आहे, की जे काही काम आपण त्या काळात पूर्ण करू शकलो नाही, पण एक दिशा घेऊन आपण त्यावेळी निघालो, त्या दिशेने आणखी 4 पावलं पुढे टाकता यावीत म्हणून आपण एक निश्चित असं एक व्हिजन 2.0 घेऊन पुढे निघालेलो आहोत. त्यात निर्मात्यांसाठी जे आजकाल मराठी चित्रपट हा अतिशय असुरक्षित पद्धतीची निर्मिती बनला असेल, त्यासाठी एक अतिशय नियोजनबद्ध एक वितरण प्रणाली त्यासाठी निर्माण करणे, ज्याच्यामध्ये थिएटर्सपासून OTT पर्यंतचा आपल्याला एक निश्चित साखळी आपल्याला कशी उभी करता येईल आणि हा व्यवसाय हा असा किफायतशीर आणि किमान विश्वासार्ह कसा होईल यासाठी प्रयत्न करेल.